नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेले पीक विमा वाटपासंदर्भातील काही महत्त्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे। आता पीक विमा रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा हा देण्यात आला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम शासनाने जमा करण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे। तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। अनेक दिवसापासून पीक विमा वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे। याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजे नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात देखील होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील खरीप हंगामामध्ये पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झालेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे। याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती द्यावयाची आहे। काही जिल्ह्यांमधील पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। यासाठी राज्य सरकारने अधिकृत जी.आर. सुद्धा काढलेला आहे। जिरायत पिकासाठी नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 8,500 रुपये आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत 13,600 रुपये हे दिले जाणार आहे। त्यानंतर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 17,000 दिले जाणार आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत 27,000 रुपये हे दिले जाणार आहे आणि त्याच्यानंतर बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेत 22,500 दिले जाणार आहे आणि त्याच्यानंतर 3 हेक्टरच्या मर्यादेत 36,000 रुपये एवढी रक्कम ही दिली जाणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असे नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।